नमस्कार, तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण धाबा स्टाईल मशरूम मसाल्याची रेसिपी पाहणार आहोत। तर चला मग रेसिपी बनवण्यास सुरुवात करूया। त्यासाठी येथे मी मशरूम घेतले आहे। तुम्ही पाहू शकतात मशरूमला भरपूर प्रमाणात माती आहे। ती माती काढण्यासाठी आता आपण त्यावर मीठ टाकून घेऊ। आता आपण हे मीठ सर्व मशरूमला लावून घेऊ। आता आपण या मशरूमवर पाणी टाकून हे मशरूम चांगले स्वच्छ करून घेऊ। मिठामुळे आता आपल्या मशरूमची सर्व माती निघून गेली आहे। आता आपण हे मशरूम कापून घेऊ। आता आपले सर्व मशरूम कापून झाले आहेत। आता येथे मी मशरूममध्ये 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून धने पावडर, 1 टीस्पून हळद, चवीपुरते मीठ, 1 टेबलस्पून किचन किंग मसाला, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, 2 टेबलस्पून दही। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ। आता आपण हे मशरूम 15 मिनिटांसाठी मॅरिनेट होण्यासाठी एका बाजूला ठेवून देऊ। आता इथे मी गॅसवर कढईत तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे। त्यामध्ये आपण 2 टेबलस्पून बटर टाकून घेऊ। आता आपण यामध्ये 1 स्टार फूल, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंग, 2 मिऱ्या टाकून घेऊ। आता त्यामध्ये आपण 1 टीस्पून जिरे। आता आपण या मसाल्यांना 2 मिनिटांपर्यंत तळून घेऊ। आता आपण त्यामध्ये 2 मीडियम साईजच्या कांद्यांची पेस्ट टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याच्या पेस्टला लालसर रंग येईपर्यंत तळून घेऊ। आता आपण यामध्ये 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ। आता आपण यामध्ये 2 हिरव्या मिरच्या टाकून घेऊ। आता आपल्या कांद्याच्या पेस्टला छान प्रकारे लालसर रंग येण्यास सुरुवात झाली आहे। आता आपण त्यामध्ये 2 मध्यम आकाराच्या टोमॅटोची प्युरी टाकून घेऊ। आता आपल्या कांदा व टोमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटेपर्यंत तळून घेऊ। आता आपल्या कांद्याच्या व टोमॅटोच्या प्युरीला छान प्रकारे तेल सुटले आहे। आता आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊ। 1 टीस्पून हळद, 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर, 1 टेबलस्पून किचन किंग मसाला, 1 टेबलस्पून धने पावडर। आता आपण या मसाल्यांना तेल सुटेपर्यंत तळून घेऊ। आता आपल्या मसाल्यांना छान प्रकारे तेल सुटण्यास सुरुवात झाली आहे। आता आपण त्यामध्ये मॅरिनेट करून घेतलेले मशरूम टाकून घेऊ। आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ।
5 मिनिटांनंतर आता आपण यामध्ये 1 ग्लास गरम पाणी टाकून घेऊ. आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यामध्ये चवीपुरते मीठ, 1 टेबलस्पून कस्तुरी मेथी, आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ. आता आपण यावर झाकण ठेवून हे मशरूम 10 मिनिटांसाठी चांगल्या प्रकारे शिजवून घेऊ. 10 मिनिटांनंतर आता आपले मशरूम चांगल्या प्रकारे शिजले आहे. आता आपण यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घेऊ. जर तुम्ही नॉनव्हेज खात नसाल तर ही भाजी एकदा नक्की ट्राय करा. जर धाबा स्टाईल मशरूम मसाल्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय.